नमस्कार विद्यार्थी, मी शालिनी आहे. मुलांनो, आम्हाला संच माहित आहोत. नैसर्गिक प्रक्ष असा आहे की आपण सेटचे कार्य करू शकतो. त्यांच्यावर नैसर्गिक ऑपरेशन्स काय आहेत? आम्ही सेटचे काय करू शकतो? आपण एखादा घटक निवडू शकतो, पण मग कोणता घटक? सर्वसाधारणपणे अनेक असतात, म्हणून घटक निवडणे हे सेटवरील ऑपरेशन नाही. पण जसे आपण जोडणे, वजाबाकी करणे ई प्रमाणे नवीन संच मिळवण्यासाठी दिलेल्या दोन संचांची सांगड घालणाऱ्या ऑपरेशन्सचा विचार करू शकतो. आपण हे कसे करू शकतो? एक सोपा मार्ग म्हणजे दोन संच एकत्र ठेवणे. हे आपल्याला एक नवीन संच आणि नेमका एक संच देते, म्हणून हे एक ऑपरेशन आहे. आपण दिलेल्या दोन संचांमधील सामान्य घटक निवडू शकतो. शिकण्याचे परिणाम: सेट ऑपरेशन समजून घेणे आणि करणे. वेन आकृती मध्ये सेट ऑपरेशन लागू करणे. या धड्यातील कीवर्ड संच वेन आकृती, सार्वत्रिक संच, पूरक संघ, इंटरसेक्शन, फरक, सममित, आणि विसंगत. मुलांनो, दिलेली परिस्थिती जेव्हा दोन किंवा अधिक संच एकत्र येऊन एक संच तयार होतो, तेव्हा सेटवर ऑपरेशन करता येतात. वेन आकृतीचा वापर करून आपण संच आणि सेट ऑपरेशन्स मधील संबंधाची कल्पना करू शकतो. जानवेन हा इंग्रज गणितज्ञ होता. संचामधील संबंधाचे चित्रमय प्रतिनिधित्व करणार या वेन आकृतींचा त्यांनी शोध लावला. सेट थिअरी, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, लॉजिक आणि कम्प्युटर सायन्स या क्षेत्रात वेन डायग्रामचा वापर केला जाते. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल संच हा एक संच आहे ज्यात विचाराधीन सर्व संचांचे सर्व घटक असतात आणि सामान्यतः U द्वारे दर्शविले जातात. उदाहरणार्थ, जर आपण नैसर्गिक संख्यांमधील मूलद्रव्यांची चर्चा केली तर सार्वत्रिक संच U हा सर्व नैसर्गिक संख्यांचा संच आहे. U = x, x en. जर A पृथ्वी, मंगळ, गुरु असेल तर सार्वत्रिक संच U है. सौरमालेतील ग्रह आहेत. संचाचे पूरक. संच A चे पूरक म्हणजे A मध्ये नसलेल्या U सार्वत्रिक संच च्या सर्व घटकांचा संच है. A किंवा AC द्वारे दर्शविले जाते. चिन्हामध्ये A = A, x = U, x ≠ A. संचाच्या पूरकतेसाठी वेन आकृती. जर U वर्गातील सर्व मूले आणि A क्रिकेट खेळणारी मुले, तर संच A चे पूरक A क्रिकेट न खेळणारी मुले आहे. उदाहरण, U C, D, E, F, G, H, I, J. आणि A C, D, G, J असल्यास A शोधा.
द्रवण U is equals to C D E F G H I J. A is equals to C D G J. A is equals to E F H I. दोन संचाचे मिलन A आणि B या दोन संचाचे मिलन म्हणाचे A किंवा B किंवा दोन्हीमध्ये असलेल्या सर्व मूलद्रव्यांचा संच होय. हे AUB द्वारे दर्शविले जाते आणि A युनियन B म्हणून वाचले जाते. प्रतीकात A युनियन B is equals to X, X is equals to A किंवा A is equals to X is equals to B. दोन संचाचे मिलन खालील प्रमाणे वेहन आकृतीद्वारे दर्शविले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर P is equal to आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि Q is equals to युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, तर P आणि Q चा संघ संच आहे. P युनियन Q is equal to आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. उदाहरण A is equals to 1, 2, 6 आणि B is equals to 2, 3, 4 असल्यास A युनियन B शोधा. द्रावण दिलेल A is equals to 1, 2, 6, B is equals to 2, 3, 4, A युनियन B is equals to 1, 2, 3, 4, 5, 6. उदाहरण, जर P is equals to P, N आणि Q is equals to M, I, J तर वेन आकृतीमध्ये P आणि Q चे प्रतिनिधित्व करा आणि P युनियन Q शोधा. द्रवण दिलेला P is equals to M, N आणि Q is equals to M, I, J आकृतीवरून P युनियन Q is equals to N, M, I, J. दोन संचाचे एकत्रीकरण A आणि B या दोन संचाचा संगम हा A आणि B या दोहोंसाठी समान असलेल्या सर्व घटांचा संच आहे. A इंटरसेक्शन B द्वारे दर्शविले जाते आणि A इंटरसेक्शन B म्हणून वाचले जाते. प्रतीकात A इंटरसेक्शन B is equals to X, X is equals to A आणि X is equals to B. दोनों संचाचे अंतर खाली दिलेल्या वेहन आकृतीद्वारे दर्शविले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर A is equals to 1, 2, 6, B is equals to 2, 3, 4 मग A इंटरसेक्शन B is equals to 2 कारण 2 हा A आणि B या संचाचा सामान्य घटक आहे. N A आणि N B च्या दृष्टीने आपण N A इंटरसेक्शन B ठरवू शकतो का? हे अवघड वाटते, परंतु N A आणि N B च्या बाबतीत N A युनियन B चे काय? लक्षात घ्या की A मधील सर्व मूलद्रव्ये A युनियन B मध्ये आहेत आणि B मधील सर्व मूलद्रव्ये देखील A युनियन B मध्ये आहेत. N A युनियन B is equals to N A plus N B असे आपण म्हणू शकतो का? दुर्दैवाने नाही. A आणि B दोघांनाही समान असलेल्या घटकाचा विचार करा. अर्थात तो A युनियन B मध्ये आहे, पण A आणि B या दोन्हीमध्ये गणला जाते आणि आपल्याला
ए युनियन बी मध्ये एकाच मूलद्रव्याची दोनदा गणना कार्याची नाही. तर खरोखरच एन ए युनियन बी इज इक्वल्स टू एन इंटू ए प्लस एन इंटू बी मायनस एन इंटरसेक्शन बी. पण मग एन बी इंटरसेक्शन ए इज इक्वल्स टू एन इंटू ए प्लस एन इंटू बी मायनस एन इंटू ए युनियन बी हे सहज लक्षात येते. म्हणून संघ आणि चौक यांच्या दरम्यान एन ए आणि एन इंटू बी दिल्यास दुसरा निश्चित करण्यासाठी आपल्याला एक माहित असणं आवश्यक आहे. उदाहरण a is equals to x, x ही एक समान नैसर्गिक संख्या आहे आणि 3, 6, 3, 1 less than x less than equal to 12 आणि b is equals to x, x हा 3x en आणि x is less than 12 हे दोन संख्या आहेत. a इंटरसेक्शन b शोधा. द्रवण येथे a is equals to 2, 4, 6, 8, 10, 12 and b is equals to 3, 6, 9, 12. a intersection b is equals to 6, 12. उदाहरण a is equals to 2, 3 and यदि a is equals to 2, 3 and c is equals to dash a intersection c शोधा. द्रवण कोणतेही सामान्य मूलद्रव्य नाही आणि आपण a intersection c is equals to dash. दोन संचाचा फरक a आणि b हे दोन संच असू घा. संच a आणि b मधील फरक हा सर्व मूलद्रव्याचा संच आ जो a मध्ये आहे परंतु b मध्ये नाही है. a minus b किंवा a divided by b द्वारे दर्शविले जाते आणि a फरक b म्हणून वाचले जाते. चिन्हात a minus b is equals to x semicolon x e a आणि x is not equals to b. b minus a is equals to y semicolon y e b आणि y is not equals to a. सर्फरासाठी वेहन आकृती. उदाहरण a is equals to -3, -2, 1, 4 आणि b is equals to 0, 1, 2, 4 असल्यास a minus b, b minus a. द्रवण a minus b is equals to -3, -2, 1, 4 minus 0, 1, 2, 4 is equals to -3, -2. b minus a is equals to 0, 1, 2, 4 minus -3, -2, 1, 4 is equals to 0, 2. संचाचा सममित फरक a आणि b या दोन संचाचा सममित फरक म्हणजे संच a minus b युनियन b minus a है. a डेल्टा b द्वारे दर्शविले जाते. a डेल्टा b is equals to x semicolon x e a minus b किंवा x e b minus a. उदाहरण जर a is equals to 6, 7, 8, 9, b is equals to 8, 10, 12 असेल तर a डेल्टा b शोधा. द्रवण a minus b is equals to 6, 7, 9, b minus a is equals to 10, 12. a delta b is equals to a minus b union b minus a is equals to 6, 7, 9 union 10, 12. a delta b is equals to 6, 7, 9, 10, 12. उदाहरण वेहन आकृती द्वारे a delta b चे प्रतिनिधित्व करा. द्रवण a delta b is equals to a minus b union b minus a. विसंगत संच
ए आणि बी या दोनों संचामध्ये समान घटक नसल्यास ते विसंगत आहेत असे म्हटले जाते. दुसरा या शब्दात जर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू 0 असेल तर ए आणि बी हे विसंगत संच आहेत असे म्हटले जाते. उदाहरण 20, 22, 23, 24, b is equals to 25, 30, 40, 45 हे विसंगत संच आहेत की नाही याची पडताळणी करा. द्रवण A is equals to A 20, 22, 23, 24 आणि B is equals to 25, 30, 40, 45. A union B is equals to 20, 22, 23, 24 intersection 25, 30, 40, 45. A union B is equals to A and B are disjoint sets. उदाहरण दिलेल्या वेन आकृतीवरून त्यातील घटक लिहा. A, B, A minus B, B minus A, B, U. A is equals to A, E, I, O, U. B is equals to B, C, E, O. A minus B is equals to A, I, U. B minus A is equals to B, comma C. A is equals to B, C, D, G. B is equals to A, D, G, I, U. U is equals to A, B, C, D, E, G, I, O, U. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. A आणि B या दोन संचाचे मिलन म्हणजे A किंवा B किंवा दोन्हीमध्ये असलेल्या सर्व मूलद्रव्यांचा संच होय. हे A युनियन B द्वारे दर्शविले जाते. A आणि B या दोन संचाचा संगम हा A आणि B या दोहोंसाठी समान असलेल्या सर्व घटकांचा संच आहे. हे A इंटरसेक्शन B द्वारे दर्शविले जाते. A आणि B या दोन संचाचा समीप फरक म्हणजे संच A minus B युनियन B minus A है. A डेल्टा B द्वारे दर्शविले जाते. A युनियन B असेल तर A आणि B हे विसंगत संच आहेत असे म्हटले जाते. A आणि B या दोन संचाचा सममित फरक म्हणजे A minus B आणि B minus A याचे मिलन होय.